2025 स्नॅच नावाचा ब्रिटिश सिनेमा बघितला. फालतू आहे, म्हणजे मला काय आवडला नाही. काय सगळं अंडर ग्राउंड लोकांचे किंवा जे बेकायदेशीर धंदे करतात त्यांचंच आहे. पण काय कशाचं काय तोड, इतके कॅरेक्टर्स आणि इतका नुसता गोंधळ. म्हणजे ड्रग्जवाले पण तिथेच, हिरेवाले पण तिथेच, आणि एकमेकांना सुपारी देऊन मारणारे पण तिथेच. सगळ्यांचा गोंधळ. तर त्याच्यातला एक जण टर्की नावाचा एक माणूस असतो, आणि एक टोनी, आणि अजून एक तिसरा, असे 3 जण मिळून काम करत असतात. म्हणजे त्यांची मेन स्टोरी. आणि मग जनरली ते हिऱ्यांच्याच मागे असतात. तर त्यांना असं म्हणजे जे चोरलेले किंवा असे स्मगल केलेले हिरे ते मग एकमेकांना विकायचे, आणि मग त्याच्यातून हे करायचं. तर असाच एक मोठा तिथे एक बिझनेसमॅन असतो. बिझनेसमॅन म्हणजे अंडरवर्ल्डचा. तर तो काय करायचा, कुस्ती रेसलिंगचे मॅचेसमध्ये आपला एक कॅन्डिडेट उभा करायचा आणि दुसऱ्या टीमला विकत घ्यायचा. म्हणजे सांगायचा की पहिले 4 राऊंड कसेही खेळ होय, पण शेवटच्या राऊंडमध्ये हारायचं, तुला हारायचे, तुला पैसे मिळतील. मग तसं ते बेटिंग करून तो जिंकायचा. तर अशा ह्याच्यात मग त्या तिघांनी त्यांचा एक असतो, त्याला उभं केलं असतं. पण तो ह्याच्यामध्ये एका दुसऱ्या फायटिंगमध्ये तो ऑलरेडी जखमी झालेला असतो. म्हणजे त्याचे दात पडून गेलेले असतात एका हिऱ्याच्या त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये. तर तो काही उभा राहू शकत नसतो. त्याच्यामुळे मग ते एकाला म्हणजे ऍक्च्युली ते गेले असतात, त्यांना एक व्हॅन विकत घ्यायची असते, व्हॅनिटी व्हॅन. तर तिथे गेलेले असतात. तर त्या मुलाशी फायटिंग करताना, तो ब्रॅड पिट आहे, तर फायटिंग करताना असा मुलगा पोरेलाच असतो, पण तो ह्याला मारतो. म्हणजे त्याचे दात बीत पडतात, म्हणजे तो खेळायच्या लायक नाही राहत. मग हे म्हणतात, मग आता का कोणाला उभं करायचं, तर आता आपण ह्यालाच उभं करूया. मग ते त्याला पटवतात. तर तो म्हणतो, मी एका शर्तवर उभं राहीन, जर ही व्हॅन म्हणजे माझ्या आई करता तुम्ही घेऊन द्याल मला चांगली व्हॅन. ते म्हणतात ठीक आहे. मग त्याला सांगतात नीट समजून की काय करायचं, पण तो पहिल्याच दणक्यात याच्या कॅन्डिडेटला चित करून टाकतो. मग तो चिडतो खूप. तो यांच्या मागे लागतो, म्हणजे त्यांना मारायला, कारण त्याचे पैसे बुडतात सगळे, आणि त्यांनी ज्यांच्याकडनं पैसे घेतले असतात ते त्याच्या मागे लागलेले असतात. आणि मीन व्हाईल एक हिऱ्याची स्मगलिंग चाललेली असते. तर त्या हिऱ्याकरता 3 अजून अमेरिकन ते वेगळी टीम असते. तर त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही उगीच धमकवायचं, आणि त्या ब्रीफकेसवाल्या माणसाकडनं, म्हणजे एक ब्रीफकेसवाला माणूस येईल इथे भेटायला, आणि त्याच्याजवळ तो हिरा आहे. तर आणि तो जो रेसलर असतो त्यांनी डुकरं पाळलेली असतात, कुत्रे पाळलेले असतात, आणि ते डुकरे म्हणजे असे असतात की त्यांना ते डेड बॉडी थोडक्यात त्यांना खायला घालायची. ती 5 मिनिटात ते सगळं अगदी हाडांसकट खाऊन चुरा करणार. आणि कुत्रे पण असेच भयंकर असतात. तर त्यातला एक कुत्रा ह्यांच्या बरोबर येतो, त्या अमेरिकन ह्यांच्या बरोबर. आणि मग हे लोक जातात, पुष्कळ माराकिटी होते, ते हिरा काही मिळत नाही. मग परत दुसरे लोक मागे लागतात. अमेरिकेहून काही लोक लंडनला येतात, त्यांच्यात हाणामारी होते सगळं. पण लकीली त्यांना तो माणूस सापडतो ज्यांनी हिरा हे केलेला असतो, पण त्यांनी ते आपलं लॉक लावून आपल्या हाताला पकडलं असतं. तर तो दुसरा जो दुष्ट आहे तो येतो, ज्याला पाहिजे असतो हिरा, तो हातासकट कापून ब्रीफकेस घेऊन जातो. पण परत हाणामारीमध्ये ती ब्रीफकेस तिसऱ्याच्याच कोणाच्या तरी हातात जाते. तो फोडून तिच्यातनं तो हिरा काढतो. पण ते हिऱ्याची लेनदेन चालू असताना हा कुत्रा उडी मारतो आणि तो हिरा खाऊन टाकतो. मग आता हे 3 म्हणजे काय करावं आता, काय नाही, अशा ह्याच्यात असतात. पण मग पोलिसांना कळतं, तर पोलीस त्यांच्या मागे असतात आणि पोलीस त्यांना पकडते. पण तेवढ्यात हे लोक परत
आणि तो जो दुष्ट असतो, जो रेसलिंगचा लावला असतो, तो तर इतका चिडलेला असतो, तो सगळी त्यांची ती वस्ती, बंजारे लोक असतात ते, त्या लोकांची वस्ती पूर्ण जाळून टाकतो. त्याच्यात त्याच्या बिचारीची आई पण, म्हणजे ज्याच्या करता तो लढत असतो किंवा पैसे कमवायचे असतात, ती पण मरते. मग त्यालाही खूप राग येतो, तो पण मागे पडलेला असतो. पण हे सगळे लोक मरतात किंवा कोणीतरी पोलिसांच्या हाती लागतात काहीतरी. आणि त्याच वेळेस त्या अमेरिकन्सनी तो पाहिलं असतं, म्हणजे की तो खिरा खाल्ला आणि तो कुत्रा पळाला, त्यांच्या हातून निसटतो तो, आणि पोलीस त्यांना पकडतात, त्यांना त्याच्यामुळे त्या कुत्र्याच्या मागे जाता येत नाही. आणि तो कुत्रा ह्यांना हे लोक सहजच गेले असतात, टोनी आणि टर्की, त्या जेव्हा त्यांना ते जळाल्याचं ते सगळं नष्ट झाल्याचं, ते कुठे गेले सगळे काहीच कळायला मार्ग नसतो, म्हणून ते त्या कबिलेच्या तिथे पाहायला बंजाऱ्यांच्या इथे गेले असतात. तर पोलीस सगळी तहकीकात करतात, तिथे पोलीस असतात. ते म्हणतात, तुम्ही लोक कशाला इथे आले? आता ते लोक कशाला, ते म्हणतात सहजच आलो. पण तेवढ्यात तो कुत्रा दिसतो. ते म्हणतात, नाही आमचा कुत्रा इथे, त्याला आम्ही फिरवायला जरा आणलं होतं. आणि मग तो कसा तरी करून त्याला हे करतो, कुत्र्याला पकडतो आणि मग डॉक्टरांकडे घेऊन जातात. मग डॉक्टर बघतात की त्याचं पोट खराब आहे आणि त्याच्या पोटामध्ये हिरा त्यांनी गिळलाय, आणि मग ते ऑपरेट करतात आणि मग हिरा त्यांना मिळतो. म्हणजे कशाच्या मागे ते असतात आणि शेवटी त्यांना कितीतरी करोड डॉलर्सचा तो हिरा त्यांच्या हाती लागतो. पण अगदी टोटल फालतू सिनेमा, मारापिटी, हे ते, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, याला मार त्याला मार, ह्याच्या हाती हे लागायचं, असं करत ते शेवटी त्या दोघांना, टर्की आणि ह्याला, टोनीला, ते मिळतात. असं तो सिनेमा आहे. ठीक, काही फार मजा नाही आली मला.